सगळ्यात महत्वाचा माझा पहिला थॉट होता की तो मराठी असावा आणि तो डिवोर्सी असावा. हे माझे थॉट्स होते. हो. आता हे का तर असं नाही की मला ज्यांच्या आधी लग्न नाही झालंय त्यांनी मला कधी विचारलं नाही. असंख्य इंडस्ट्रीतनं तर बऱ्याच लोकांनी त्या व्यतिरिक्त सुद्धा जे मेट्रोमोनियल होते साईटवरती होते त्या लोकांनीही म्हटलं की ओके आमचं नाही झालंय आधी पहिलं लग्न, पण मला तरी ॲज अ पार्टनर तुझं झालं असलं आधी तरी मला तू चालणार आहेस असं यु नो मला एक चान्स घ्यायचा, एक भेटूयात का एकदा. पण आय वॉज स्ट्रिक्टली नॉट मीटिंग सच पीपल. त्याच्या मागचं एवढंच क्लिअर थॉट होते की ज्या व्यक्तीने त्या दुःखाची चवच नाही घेतली आहे त्याला ते कळणारच नाही ना की मला अचानक समजा रडू आलं, मला अचानक एखाद्या त्याच्या जेस्चरनी मी भावूक झाले, तर त्याला कळणारच नाही. त्याला मी कदाचित वेडी वाटेन किंवा मी ओव्हर थिंक करते, छान होतं ही का रडते, हा ही एवढी का रडतीये, किंवा एखाद्या गोष्टीचं माझ्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण खूप म्हणजे उद्याचं म्हणजे तनुज करतोच तसं की छोट्यातली छोटी गोष्ट एखादा चॉकलेट असेल तर तो त्याचा पार्ट खातो आणि मी अवेलेबल नसीन आसपास तर तो माझा पार्ट तसा सेव्ह करून ठेवतो. सो ही खूप छोटी गोष्ट आहे, म्हणजे हास्यास्पद असेल कदाचित लोकांसाठी, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की माझा विचार केला गेलाय, माझ्यासाठी ठेवलं गेलंय यु नो. तर कारण ये सब नाही मिला ना मुझे, बरोबर, मला लॉयल्टी नाही मिली. तो हे सगळं जेव्हा मला मिळतं, मी किती वेळा रडते तनुज समोर, मी किती वेळा रडली आहे, मी इतकी वल्नरेबल झाली आहे ॲट टाइम्स की त्याचं असं असतं की डोंट स्टॉप, आय विल नॉट स्टॉप यू, यू कीप क्राईंग अंटिल यू फील ओके. कारण मला ते एक्सेप्ट मला घेताही येत नव्हतं ना ते सुरुवातीला जेव्हा, बिकॉज ही सच अ नाईस पर्सन. फॉर मी इट वॉज लाईक की अरे हो पण मला असं पटकन नाही घेता येते, मी थोडं थोडं घेते. मग मला बरेचदा मला रडून एक्सप्रेस करायचे मी, आणि आय यूज टू थँक गॉड अँड द युनिवर्स अँड एव्हरीथिंग. तो डिफिकल्ट होतंच, पण जेव्हा त्याला भेटल्यानंतर ना त्या सगळ्या गोष्टी मला जाणवलं की नाही, योग्य वेळ ही लागते योग्य व्यक्ती आयुष्यात येण्यासाठी. आणि त्याच्या आधी मग तुम्ही धावपळ केलात ना, मला ते करायचं नव्हतं, विच आय एम रिअली प्राऊड ऑफ, की हा नाही मग तो नाही, तर मग मी एक्सपेरिमेंट करते, मग ह्याच्यात ते तर मग त्याच्यात ते, हे नाहीच करायचं होतं मला. मी शांतपणे वाट पाहिली. कदाचित त्या प्रोसेसमुळे मी चिडचिडी झाले असेल, मला इतर लोकांकडे बघून राग निर्माण झाला असेल. आय एम नॉट डिनाईंग द फॅक्ट. आणि त्याला असं वाटतं की मी चिडचिडी नाही आहे, मला मान्य आहे की मी आहे ऑफकोर्स आहे मी. कारण आणि थिंग्स हॅव बीन दॅट वे यु नो इन माय लाईफ, की ज्या सर्कमस्टन्सेसमधनं मी पुढे आले आहे ते खूपच खडतर प्रवास होता. आणि आय थिंक इट वॉज व्हॅलिड टू बिहेव इन दॅट. कार मधलं रडणं बंद झालंय का? आता मी गाडी चालवत नाही बाय द वे. ओके, आता मी पॅसेंजर प्रिन्सेस आहे. सिरियसली? हो सिरियसली. म्हणजे मी इतकी उत्कृष्ट गाडी चालवते, माझ्या आईने एवढी स्तुती केली आहे की ती म्हणाली तनुजला, बापरे मी अपूर्वा बरोबर गाडीत बसली ना मी सगळे देव खाली आणते. हे ऐकून कदाचित तनुजचं असं झालं की अच्छा बरं. मग आता त्याचं असं असतं की नको नको तू बस ना, तू पॅसेंजर प्रिन्सेस हो, तू बघ सराउंडिंग बघ, मस्त हिरवळ बघ, मी गाडी चालवतो. तो देतच नाही गाडी चालू. पण जेव्हा सुरुवातीला मी चालवायला लागलो ना, तेव्हा हिचं असं झालं, अरे हे पण असतं का बाहेर? हो अच्छा इथे ब्रिज झालाय का? म्हणजे माझं सरळ ना, हा. आपण ठाण्यात निघायचं, बड आयलँडला पोहोचायचं, अवती भोवती आपल्याला काही दिसत नाही, फक्त ट्रक वाले एक या इधर. जेव्हा मी तनुज बरोबर बसले, ये कब हुआ, ये मॉल कब हुआ, अरे हा ब्रिज केव्हा झाला, आणि मला आत्ता बसून ना असं मी काय करायचं तिकडे बसून असा प्रश्न पडतो. मग तू बाहेर बघतेस. मी बाहेर बसते. गं. आणि त्यातली त्याची So fun. गोड गोष्ट त्याची सांगते की ही सच अ जेंटलमॅन टू बी ऑनेस्ट. म्हणजे आम्ही आता बरेच प्रवास केले, कुठे कुठे आम्ही जातो आणि एक्सप्लोरच करत असतो. आम्ही सध्या डोरा द एक्सप्लोरर झालो. आपण स्पेसिफिकली मुली आपण निघतो असं की चला चला पिकनिकला जातोय आपण, असं सकाळी निघतोय वगैरे, आणि ऑन द वे काहीतरी खाऊ ना, असं काहीतरी ऑन द वे बघू, नाश्ता कशाला आता करायचंय घरी असं म्हणून तनुज रिस्क टोपीच नाही लेत आहे आज किम. तो सगळं असं बेसिक खाऊ जे असं पटकन क्विक स्नॅक आयटम असं कॅरी करतो. तर मला सुरुवातीला असं झालं बापरे एवढं वेल प्रिपेअर्ड, ट्राईंग टू इम्प्रेस आय गेस. मग मी एक दिवशी असं राहून त्याला विचारलं की तनुज हे का करतोस तू? तो बोलतो मला ते हँग्रीवाला मूड बघायचंच नाही. नमकीनचं पॅकेट, प्रोटीन बार्स असं मी ठेवूनच देतो गाडीमध्ये कॅरी. इट्स सच अ स्वीट जेस्चर. म्हणजे असंही होऊ शकतं हे मी कधी विचारच नाही केला ना.
तो ही टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग. फारच म्हणजे आय एम पॅम्पर्ड.